नमस्कार मित्रांनो. उबेरने आता खूपच रेट कमी केले आहेत. तर त्याच्यावर काहीतरी काल सुनावणी होती. केशव क्षीरसागर सरांनी त्याच्यावर एक याचिका दाखल केली होती उबेरवरती. तर तिचा निकाल होता आणि त्या उबेरचं म्हणणं असं आहे की आम्ही जे भाडं ठरवतोय ते गेस करतोय. गेस संभव म्हणून ते एक गेस म्हणून ते भाडं ठरवतो. असं आपल्याला ॲडॅप्ट काढता येईल उबेरवालं. तर असं जर गेस काढत असतं तर ओलाने पण तेच केलं असतं आणि रॅपिडो पण तेच केलं असतं. पण तसं न होता उबेरवाले आपली मनमानी करत आहे. तर सरांनी सांगितलं आहे की जोपर्यंत 1 तारखेपर्यंत तुम्ही उबेरच्या बुकिंग जे मारतायत, बहुतेक 90-95% तर उबेर सगळे चालवतात, धंदा नाही सगळ्यांचा. आणि तर जे मारतायत बुकिंग जे मारतायत त्यांच्यासाठी कस्टमरला डायरेक्ट विनंती करायची की तुम्ही ओलाच्या रेटने द्या, रॅपिडोच्या रेटने द्या किंवा मीटरच्या रेटने द्या. असं तुम्ही ठरवून जाऊ शकता कस्टमरला. तर कस्टमर किती नाही म्हणेल, 2-3 गाड्यांना कॅन्सल होईल, पण 4थ्या गाडीत त्याला जाणं. त्याच्यामुळं आता थोडा विचार करा आणि बुकिंग ॲक्सेप्ट करा आणि कस्टमरशी बोलूनच भाडं ठरवूनच जावा. बाकी बघूया 1 तारखेनंतर काय होतं आहे. आणि एवढं बुकिंग भाडं तोडून जाऊ नका प्लीज, कारण की प्रत्येकाला खर्च ज्याचा त्याचा भरपूर आहे. एवढे महाग 2-3 लाख रुपये खर्च करून आपण चालवायचे आणि भिकार चाळ्यासारखा धंदा करायचा. असंच झालं ना. हे नको आहे आपल्याला. आपल्या हक्काचं पाहिजे आपल्याला. आपण जास्त जे मीटर सरकार मान्य आहे, जे मीटर त्याच रेटने आम्हाला भाव द्या. उबेरवाल्यांना पण तीच विनंती आहे. ती विनंती करून त्यांना उपयोग नाही उबेरवाल्यांना. ते कोणाचंच ऐकत नाही. किती केस करा आणि काही करा. त्यामुळं आपला निर्णय आहे, आपण ओला जास्तीत जास्त चालवा. ओला रॅपिडो भाडे नाहीत, परंतु आपण चांगलं काहीतरी करू शकाल. उद्या दिवस चांगले येतील. उद्याचा विचार करा. आज चालतंय आणि भागतंय याचा विचार करू नका.